महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत संभाजीनगरमध्ये एक मोठा राडा झालाय। एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालाय। संभाजीनगरात आज इम्तियाज जलील यांची पदयात्रा आयोजित करण्यात आलेली, यावेळी दोन गटामध्ये वाद उफाळला, त्याचं राड्यात रूपांतर झालं आणि मग गाडीतनं जाणाऱ्या जलील यांनाच मारहाणीचा प्रयत्न झालाय। या सगळ्या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। जलील यांनी गाडी सकट आपल्याला जाळण्याचा प्रयत्न केला असून या हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं संरक्षण आहे असा गंभीर आरोप करण्यात आला। फाइटर होते, एक दोनच्या हातात नाही का छोटे छोटे असे छुरे टाईप होते। माझ्या एक दोन चार मुलांना लागलेला पण आहे। त्यांचा एकाच उद्देश होता की इम्तियाज जलीलवर कशा हल्ला करायचा, मला टार्गेट करायचं होतं। कारण मी स्पष्टपणे सांगितलं होतं की हल्ला करायचा होता, ते मला हल्ला करायचा। तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघत असेल तर त्यांचं मेन टार्गेट जे आहे ना ते गाडी थांबवून आणि आता तर आम्हाला अशी माहिती मिळत आहे की ते गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते। गाडी थांबली असती तर हो ते त्यांचा असा प्रयत्न होता। तर ठीक आहे, तयारी त्यांनी केलेली आहे, जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी केलेले आहे। गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते। गाडी थांबली असती तर हो ते त्यांचा असा प्रयत्न होता। कोण आहे ते काय हे की 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहे या शहरामध्ये, ज्यांना संरक्षण कलीम कुरेशी हे लोकसभामध्ये उभे राहिलेला, विधानसभामध्ये उभे राहिलेला आणि त्यांना संरक्षण मिळते, पैसे मिळते अतुल सावे आणि संजय शिरसाटकडून। माझ्याकडे ऑडियो एविडेंस आहे। जो लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से इलेक्शन होगा तो हम भी वो इलेक्शन वैसे ही लड़ेंगे। लेकिन अगर कुछ गुंडे ये समझ रहे हैं कि हम अपने शहर के अंदर गुंडागिरी के जरिए है तो मजलिस को कमज़ोर करेंगे, तो मजलिस का एक एक चाहने वाला जो है वो सड़क के ऊपर आएगा। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय शिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूं, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूं, पालक मंत्री संजय शिरसाट का नाम ले रहा हूं, इनके पाले हुए गुंडे हैं ये। त्या सगळ्या राड्यानंतर ज्यांच्यावर मारहाणीचा आरोप झालाय ते कलीम कुरेशी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सगळं एमआयएमनेच घडवून आणलं असा आरोप केलाय। कलीम कुरेशी संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 9 मधून वंचितचे उमेदवार आहेत, तर प्रभाग क्रमांक 14 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत। यांच्या गाडीवर हल्ला नेमका कोणी केला? त्यांच्याच माणसाने केलं। त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे। ते त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असं प्रयत्न करत आहेत हे लोक। स्पष्ट आरोप है कि सगळा राडा तुम्ही केलेला आहे। वो ये सब झूठा है। ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया। हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं। हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे। पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया। हमने नहीं किया, हमारे पास कोई ग्रुप ने हमला किया। त्या मारहाणीवर एमआयएम कार्यकर्त्यांनी मात्र जलील यांच्यावरचा हा हल्ला पूर्व वैमनस्यातनं झाल्याचाच आरोप केलेला आहे। आपण पाहूया। मैं 3 दिन से मुझे इस चीज़ का इल्म था। मैं 3 दिन से इम्तियाज जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज़ को आगे करने वाले हैं, ये सब इनकी प्लानिंग थी। इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है। डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है। इसमें सलीम वायगौकर भी इसमें इन्वॉल्व है, सलीम पटेल वायगौकर बोरगांवकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है। दरम्यान इम्तियाज जलील अत्यंत खोटारडा माणूस आहे आणि पैसे देऊन तिकीट वाटल्यामुळे कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। तसंच जो शेर आया म्हणत होता त्यालाच आता पळावं लागतंय, त्यामुळे जैसी करनी वैसी भरणी असंही शिरसाट म्हणतात। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जो शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे। ही तुझी केलेली पापाची फळं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। संभाजीनगरात आज इम्तियाज जलील यांची पदयात्रा आयोजित करण्यात आलेली, यावेळी 2 गटात वाद उफाळला, याचं राड्यामध्ये रूपांतर झालं। गाडीतनं जाणाऱ्या जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न झाला। या सगळ्या प्रकारानंतर असदुद्दीन ओवैसींनी इम्तियाज जलील यांचं घर गाठत झालेल्या प्रकाराची चौकशी केली आहे।
भाजपने केलेली अमरनाथमधली काँग्रेससोबतची आणि अकोटमधली एमआयएम सोबतची आघाडी मुख्यमंत्र्यांनी एका तडाख्यात उडवून लावली आहे. अमरनाथ नगर परिषदेत भाजपने सत्तेसाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केलेली, तर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपवर चौबाजूने टीका झाली. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आघाड्या मोडाव्याच लागतील असं ठामपणे सांगितलं. तर अशा आघाड्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतही दिले आहेत. पक्षात ही अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय. आपने कल जो हुआ कांग्रेस के साथ मिलकर आपने वहाँ पर सत्ता काबिज की और एकनाथ शिंदे को अलग रखा, इसी तरह एमआईएम के साथ में आपने मदद लेकर अकोला अकोट में अलायंस करके किया है. देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ, कांग्रेस और एमआईएम के साथ कोई अलायंस नहीं चलेगा. ये अलायंस तोड़ना होगा. अगर लोकल लेवल पर किसी ने ये बात की है तो ये गलत है, अनुशासनहीनता है. इसके ऊपर कार्रवाई होगी, बिल्कुल कार्रवाई होगी, नहीं चलेगा. तो ये लोकल लेवल पे हुआ है, तो इस बारे में आपने आदेश दिए हैं अभी? देखिए, बिल्कुल 100% मैंने आदेश दिए, हम इस पर कार्रवाई करेंगे. तर अकोट आणि अमरनाथमधील अभद्र युतीबाबत भाजपचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी काही बाबींची स्पष्टता केली आहे. अकोटमधले 4 नगरसेवक एमआयएमची विचारसरणी सोडून आमच्यासोबत आले, ते एमआयएम म्हणून आलेले नाहीत असं रणधीर सावरकर यांचं म्हणणं आहे. एमआयएम या पक्षासोबत जर अकोट विकास मंचमध्ये ते आले असतील आणि भाजप त्याच्यात सामील असेल तर तिथल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू. पण मी अकोला जिल्ह्यातलाच असल्यामुळे ना, अकोट आणि अकोल्याचं अंतर फक्त 40 किलोमीटर असल्यामुळे तुम्हाला खात्रीला एक सांगतो की एमआयएमला नाकारून तिथला पूर्ण एमआयएम गारद करून तिथल्या नगरसेवकांनी आमची विचारसरणी स्वीकारलेली आहे. म्हणूनच ते अकोट विकास मंचमध्ये आलेले आहेत. एमआयएम पक्ष म्हणून ते आले नाहीत. अकोट आणि अंबरनाथमधल्या युतीवर एकीकडे भाजपमध्ये वातावरण तापलंय, दुसरीकडे आता एमआयएम पक्षात देखील गरमागरमीचं वातावरण पाहायला मिळालं. भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, तसंच आघाडी करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी प्रतिक्रिया एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आघाडीच्या या निर्णयामुळे ओवेसी रागावलेत आणि निर्णय कोणत्या स्तरावर घेण्यात आला या संदर्भात आढावा मागवलाय असंही जलील यांचं म्हणणं आहे. आमच्या 5ही काउन्सिलर्सला आम्ही आदेशित केलेले आहे. आमचे जे प्रभारी आहे तिकडचे युसुफ पुंजानी साहेब, त्यांना आत्ता मी बोललो की तुम्ही तुरंत तिथे जाऊन पत्र जारी करा आणि ते 5च्या 5 जे काउन्सिलर्स आहे आम्ही गटातून बाहेर पडत आहे हे लिखितमध्ये द्या. आणि माझ्या पक्षाचा आदेश आहे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा की आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही आघाडी तयार होऊ द्या, आम्ही भाजपसोबत जाणार नाही. मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमरनाथमधल्या काँग्रेससोबतच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रवृत्तीला मागे सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठाव केला त्याच काँग्रेससोबत युती होत असेल तर भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष द्यायला हवं असं खासदार श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे. आज ज्या प्रवृत्तीला मागे सोडून शिंदे साहेबांनी उठाव केला, आज त्याच प्रवृत्तींबरोबर जे आहे पुन्हा जाण्याचं काम जे आहे ते काही लोक त्या ठिकाणी स्वार्थापोटी करतात. तर मला वाटतं याच्याबद्दल वरिष्ठांनी चांगल्या प्रकारे जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे. ह्या परिस्थितीमध्ये सत्ता जी आहे सर्वस्व नाही आहे, हा देखील विचार जो आहे तो केला पाहिजे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप दुतोंडी गांडूळ असून त्यांना कुणीही चालतं अशी टीका राऊतांनी केली. आता कुठे भाजपचं हिंदुत्व गेलं असा सवाल सचिन अहिर यांनी केला. तर एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे असा दावा केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी. पाहूया. मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, हा निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे. काय, माझं वाक्य नीट समजून घ्या. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे. आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस. भाजप आणि एमआयएम हे एकी थाली के चट्टे बट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत.
की असं त्यांना भाजपचे नेते आज सध्या आहे म्हणत असताना हसू येत आहे. मात्र ते आहेत, ते काय करतात आहे, MIMला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे. त्यामुळे अकोटला MIM सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा MIMच्या उमेदवारांना उभं करणे, ही दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की MIM जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते. सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिकता आहे. आणि हे जे आमच्यावरती आरोप करतायत, आता कुठे अमित सटम, त्यांनी सांगावं ना की याबाबत त्यांची भूमिका काय. मग ते बोलतील की मला काय विचारू नका, मला फक्त मुंबईपुरतंच विचारा. की MIM बरोबर जे कालपर्यंत जे धर्मांतरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेला आता त्यांचं हिंदुत्व. आणि MIM सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत. तर लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडली आहे. सभेत रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. शिवाय काँग्रेससोबत आमची लढाई असली तरी विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे. आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते. ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे. मुंबईत मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतरच राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या एकूणातच सगळ्या वाटचालीला सुरुवात झाली आणि आता ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर लॉन्च झालाय. ही दणदणीत आणि खणखणीत मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत आणि मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग उद्या प्रदर्शित होणार असून या मुलाखतीतनं ठाकरे बंधू काही गौप्यस्फोट करणार का पाहणं महत्वाचं आहे. बसवलेली माणसं आहेत सगळी, यातला बसलेला माणूस कोणीच नाही. तर मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. यावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा दाखला देत राऊतांची खिल्ली उडवली आहे. राऊत यांचं चला हवा येऊ द्या कार्यक्रमात एक पात्र आहे, त्या पात्राला दुसरं पात्र विचारतं तुम्ही सारखे ठाकरेंचीच मुलाखत का घेता. त्यामुळे संजय राऊत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत काही नसेल असं विखेंनी म्हटलंय. तर राऊत यांनी 8 दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंना प्रश्न पाठवले असतील आणि त्याखाली उत्तरं देखील पाठवली असतील असा टोला विखे पाटील यांनी लगावलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर पातळी सोडून टीका केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. महाराष्ट्रातला सर्वात मोठा गुंड देवेंद्र फडणवीस असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सपकाळांनी केलं. पुढे बोलताना बरेच अपशब्द देखील त्यांनी वापरले. त्यामुळे या वक्तव्यावरनं भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सपकाळांचा समाचार घेतलाय. मुख्यमंत्र्यांवरील टीका आम्ही सहन करणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांना धडा शिकवू असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. मात्र 24चे जे देवाभाऊ आहेत, हा अलगच याटम आला. आता हा कुठून आला, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. करेक्ट कार्यक्रम कसा कोणाचा करायचा असा जर एक मास्टर माइंड कोणी जर असेल, असा जर आका कोणी असेल आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर गुंड कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे आज घ्यावं लागेल. अशा प्रकारची एक परिस्थिती आहे. दरिंदा शब्दाचा अर्थ काय होतो, क्रूर, उलट्या काळजाचा हा ज्याच्या संदर्भात उल्लेख होतो त्याला दरिंदा म्हणतात. माझं चुकलं का त्यांना दरिंदा म्हटलं तर. आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता देवेंद्र फडणवीसजीवर खालच्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करून राहुल गांधी समोर मिरेट मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत. खालच्या प्रकारची टीका ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. हर्षवर्धन सपकाळला आम्ही धडा शिकवू. जेव्हा किंचित काँग्रेस होत चालली आहे त्याचे पराभवाचे चटके हर्षवर्धन सपकाळला रोज त्या ठिकाणी चावतायत. त्या चटक्यामुळे त्यांची अंगार होते आहे आणि ती अंगार आता देवेंद्र फडणवीसजीवर टीका करून ते काढतात आहे.
यानंतर मात्र भारतीय जनता पार्टी हर्षवर्धन सपकाळचे स्टेटमेंट सहन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.